मंडळी, आधीच्या काळी राजकुमारीशी लग्न करायचं असेल तर राजकुमारांना परीक्षेत स्वतःला आधी सिद्ध करावं लागायचं। हे ना प्रभू श्रीरामांना चुकलं ना अर्जुनाला। प्रभू श्रीरामांना शिवधनुष्य उचलावं लागलं तर अर्जुनाला आपल्या धनुष्याची कसोटी द्यावी लागली। आजच्या अर्जुनाचं स्वयंवर याहून कठीण झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आधीच लग्न जुळत नाहीत म्हणून लग्नाळू चिंतेत आहेत। कुठून तरी स्थळ येईल या आशेवर असलेल्या लग्नाळू तरुणांच्या अडचणीत काही कमी होताना दिसत नाहीये। नोकरी हवी, शेती हवी, संपत्ती हवी, फ्लॅट हवा, सगळं काही हवं। अपेक्षांची ही यादी कधी संपत नाही। हे सगळं असं असताना मुलीकडच्या अपेक्षांच्या यादीत एक नवी भर पडली आहे, सिबिल स्कोरची। मी तुमची खेचतोय किंवा गंमत करतोय असं अजिबात नाही, ही हकीकत आहे। आता नव्या अपेक्षांच्या अर्थात सिबिल स्कोरची पूर्तता करता करता अनेक जण क्लीन बोल्ड होत आहेत। म्हणूनच हा विषय सामाजिक दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। लग्न जुळवताना आता मुलीचे पालक मुलीची कुंडली पाहण्यापेक्षा त्याचा सिबिल स्कोर पाहू लागलेत। विवाह संस्थांकडे मुलीकडचे मुलाच्या सिबिल स्कोरची रिपोर्टची मागणी करतायत। त्यामुळे मुलाचं कोणत्या बँकेतून किती कर्ज घेतलंय, हप्ते कसे फेडले जात आहेत, कर्ज थकीत आहे का, या सगळ्याची माहिती मागवली जाते। मुलाची सगळी आर्थिक कुंडली जणू काही यातून समोर येत असते। तुम्ही म्हणाल हे सिबिल म्हणजे काय, तर क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या क्रेडिट किंवा सिबिल स्कोरची नोंद ठेवली जाते। हा स्कोर जितका जास्त तेवढी कर्ज मिळण्याची सहजता अधिक असं वर्णन करता येऊ शकेल। आतापर्यंत किती कर्ज घेतलं, बँकेला ते कसं परत केलं, या सगळ्याची सविस्तर माहिती सिबिल रिपोर्टमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे हल्ली मुलीकडचे मुलाच्या सिबिल स्कोरसाठी आग्रही असतात। खरं तर याआधी लग्न जमवताना पत्रिका जुळवणं मोठा टास्क असायचा। मुला मुलींचे 36 गुण जुळेपर्यंत तारेवरची कसरत असायची। त्यानंतर रक्तगट तपासणं गरजेचं बनलं। जन्मपत्रिका, आरोग्यपत्रिका यांच्यानंतर आर्थिक पत्रिका जुळणं आता गरजेचं बनलंय। त्यामुळे आधीच 35 पर्यंत होणारी लग्न आता त्याच्यानंतर सुद्धा होऊ लागलेली आहेत। लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खरं तर अतिशय महत्त्वाचा निर्णय असतो। आजही अनेक मुलींचं आयुष्य लग्न कोणाशी होतंय यावर अवलंबून असतं। त्यामुळे त्यांच्या पालकांनी योग्य ती खबरदारी घेणं, काळजी घेणं साहजिक आहे। पण कर्तृत्व, स्वभाव यापेक्षा आजच्या व्यावहारिक जगात आर्थिक बाबींना जास्त महत्त्व येत चाललंय का? खरं तर कोरोनाच्या काळात आपल्याला माहिती आहे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला। त्यामुळे सिबिलचं गणित अनेकांचं चुकलेलं आहे। शहरात घरांच्या किमती किती वाढल्यात, इमारतीसारख्या आभाळाला टेकल्यात। त्याचं कर्ज फेडता फेडता माणसाची कितीतरी मोठी कसरत होत असते। त्यामुळे बहुतांश लोक कर्जबाजारी होतात। जागतिक मंदीच्या परिस्थितीत कॉस्ट कटिंगमध्ये लोकांचे जॉब जाणं वगैरे ही खूप कॉमन गोष्ट झाली आहे। अशा काळात होणारी आर्थिक कसरत तुमच्या सिबिलवर परिणाम करणारी ठरते। त्यामुळे एकमेव सिबिलचा एक कागद तुमच्या आर्थिक गणिताचं तंतोतंत मापन करू शकत नाही। शेवटी बँकाही कर्ज देताना सिबिल पाहतातच की असं कोणी सांगू शकेल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बँकेसोबत आपला व्यवहार असतो, पण इथं आपण नातं जुळवतोय हे लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला जरूर कळवा। आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।